नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक भरती प्रक्रियेबद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया व्हिडिओमार्फत। पवित्र पोर्टलमुळे शिक्षक पदभरती प्रक्रिया अडचणीत, शाळा शिक्षकाविना उच्च न्यायालयात याचिका। लाखणी जिल्ह्यातील खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या नियमांमुळे अडचणीत आली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळातर्फे शुक्रवारी दिनांक 1 आयोजित विशेष सभेत सद्यस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली। भरती प्रक्रियेतील अडथळे दूर करण्यासाठी नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे। सभेत अनेक संस्थाचालकांनी स्पष्ट केले की पोर्टलवरील नियमानुसार एकाच 10 प्रमाणात उमेदवारांची यादी प्राप्त झाली, मात्र त्यातील बहुतेक उमेदवारांनी कार्यभार स्वीकारण्यास नकार दिला आहे। काहींनी अन्य शाळांमध्ये कार्यरत असल्याचे कारण दिले, तर काहींचा विषय आरक्षण प्रवर्गाचे ताळमेळ बसत नाही। परिणामी अनेक पात्र उमेदवार असूनही शिक्षकाची नियुक्ती होऊ शकली नाही। ही परिस्थिती विशेषतः ग्रामीण शाळांमध्ये अत्यंत गंभीर बनली असून शिक्षक विनावर्ग चालविण्याची वेळ शाळांवर आली आहे। यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाने उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे। याचिकेतून पोर्टलमधील तांत्रिक अडचणी, उमेदवार अनुपलब्धतेची समस्या आणि शाळांना येणाऱ्या अडथळ्यांची माहिती सादर करण्यात जाणार आहे। तर 5 ऑगस्टपर्यंत करा तक्रार। सभेत सर्व संस्थाचालकांना आवाहन करण्यात आले की आपल्या संस्थांना आलेल्या भरतीसंबंधी अडचणी अधिकृत लेटर हेडवर सहकार्यवाह। महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ विषय पवित्र पोर्टल संदर्भात शिक्षक भरतीस आलेल्या अडचणी या शीर्षकाखाली 5 ऑगस्टपर्यंत सविस्तरपणे मांडाव्यात। त्यासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडून अध्यक्ष आल्हाद लाखणीकर आणि सचिव हेमंत बांडेबुचे यांच्याकडे सादर कराव्यात। शिक्षक भरती ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी निगडीत बाब आहे। शासनाने या प्रकरणात लवकर निर्णय घेतल्यास ग्रामीण विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारातच जाईल, असे मत संचालकांनी व्यक्त केले आहे। तर ही होती पवित्र पोर्टलमुळे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये अडचणीमध्ये आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।